नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? चला तर माझं एक खूप दिवसाचं पार्सल घरी आलेलं आहे, ते तुम्हाला मी आज तुमच्यासमोर शेअर करणार आहे. बघू शकता मी फ्लिपकार्टवरून हे फ्रीजमध्ये वापरण्यासाठी म्हणजे भाज्या वगैरे ठेवण्यासाठी काही डबे मागवले होते. मला हे डबे खूपच आवडले. बघा तुम्हालाही हे ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता. मी 3 ते 4 दिवसाआधी ऑर्डर केले होते आणि 2-3 दिवसात ऑर्डर आली पण. तर ही जी जाळी आहे ना ती आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. ह्या जाळीने काय होतं की आपण जी भाजी वगैरे काय असेल वरती ठेवतो त्याचं पाणी जे काय राहिलेलं असेल ते पूर्ण खाली नितळलं जातं आणि भाजीला पाणी टच होत नाही, कारण मध्ये आपली जाळी असते. आणि बघू शकता तुम्ही हे असे 5 डबे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जाळी टाकून तुम्हाला हे डबे असे दाखवलेले आहेत मी. मला तर खूपच आवडले हे डबे. तुम्हाला हे आवडले असतील तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करा. आणि मी हे डबे पूर्ण स्वच्छ करून घेतलेले आहेत, धुवून छान असे पुसून घेतलेले आहेत. चला तर आपण आता याच्यामध्ये भाजी वगैरे माझ्याकडे जे काही आत्ता अवेलेबल आहे ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवून दाखवणार आहे. आणि ते फ्रीजमध्ये पण कसे तुम्ही सेट करून ठेवू शकता हेही दाखवणार आहे. आपण व्हिडिओ पूर्ण बघा पुढे. आणि चला तर मग आपले डबेही छान पुसून झालेले आहेत. चला मी तुम्हाला दाखवते आता की याच्यामध्ये मी काय काय ठेवणार आहे ते. पहिले तर माझ्याकडं गवार होती आणि मी अशी ही जाळी पूर्ण अशी खाली ठेवून द्या, मधून म्हणजे डब्यामध्ये ठेवून द्या. आणि त्याच्यामध्ये मी आता एका डब्यामध्ये गवार भरलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि छान असं झाकण लावलेलं आहे. आणि आता घेऊया आपण दुसरा डबा, त्याच्यामध्ये पण जाळी ठेवूयात. याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत टोमॅटो. आपल्या याच्यामध्ये अर्धा किलो तर टोमॅटो नक्कीच बसतात, कारण माझ्याकडे मोठ्या साईजचे टोमॅटो होते त्याच्यामुळं ते कमी बसलेत. आपण दुसऱ्या डब्यामध्ये लिंबू ठेवलेले आहेत. आणि तुम्ही याच्यामध्ये देवाची फुलं वगैरे पण ठेवू शकता, खूप छान राहतात फुलं. 8 दिवस तरी फुलं खराब होत नाहीत. मी स्वतः हे वापरलेलं आहे, तुम्हीही वापरून बघा, तुम्हालाही कळेलच. चला तर मी अशी एका डब्यामध्ये पूर्ण देवाची फुलं भरलेली आहेत. आणि आता आपला एक लास्ट डबा राहिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण काय ठेवणार आहोत, त्याच्यामध्ये आपण आता आलं वगैरे ठेवू शकता, मिरच्या ठेवू शकता, वांगी ठेवू शकता, तुम्ही सगळं काही ठेवू शकता, भाज्या ज्या आहेत त्या. मी एका ह्याच्यामध्ये सिमला आणि थोडीशी वांगी होती ती ठेवलेली आहेत. आणि छान असा डब्बा तुम्ही पॅक करून घ्या. चला तर मग आता आपण हे फ्रीजमध्ये सेट कसे करायचे ते बघूयात. आपला फ्रीजला छोटा असू देत मोठा असू देत काही फरक नाही पडत. बघू शकता छान असे एकावर एक 2 डबे बसू शकतात, या साईजमध्ये तुम्ही फ्रीजचा सेटअप करून घ्या. बघा तुम्ही खूप छान एका साईडला आपल्या अशा भाज्या बसलेल्या आहेत. तर चला मंडळी, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुम्हीही हे डबे नक्कीच ऑर्डर करा.